लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं है जान है ये। छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं है जान है ये। कुदरत ने जो हमको बख्शा है, वो सबसे हंसी इनाम है ये। छू लेने दो नाजुक होठों को। शर्मा के नयों ही खो देना रंगीन जवानी की घड़ियां। शर्मा के नयों ही खो देना रंगीन जवानी की घड़ियां। बेताब धड़कते सीनों का अरमान भरा पैगाम है ये। छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं है जान है ये। छू लेने दो नाजुक होठों को। अच्छों को बुरा साबित करना दुनिया की पुरानी आदत है। अच्छों को बुरा साबित करना दुनिया की पुरानी आदत है। इसमें को मुबारक चीज समझ माना के बहुत बदनाम है ये। छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं है जान है ये। कुदरत ने जो हमको बख्शा है, वो सबसे हंसी इनाम है ये। छू लेने दो नाजुक होठों को। रवीचं संगीत हे त्याच्या मेलडीसाठी सगळ्यात जास्त फेमस होतं. त्याचा ऑर्केस्ट्रा फार मोठा वगैरे कधी नसायचा, म्हणजे तो त्याचा स्थायी भावच नव्हता. शंकर जयकिशन आल्यानंतर ऑर्केस्ट्रा वाढायला लागले आणि मग पुढे लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजींनी, आर डी बर्मन यांनी प्रचंड वाढवला. म्हणजे केवळ शंकर जयकिशनपेक्षा मोठा ऑर्केस्ट्रा ठेवायचा म्हणून पारसमणी या सिनेमाच्या वेळेला लक्ष्मीकांत प्यारेलालनी 70 वादक घेतले होते. रवीचा ऑर्केस्ट्रा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की मायनॉरिटी ऑर्केस्ट्रा म्हणायला पाहिजे. 10 ते 12 वादक म्हणजे इथले सगळे मोजले प्लस आप्पा, एवढा रवीचा ऑर्केस्ट्रा म्हणायला काही हरकत नाही. एक दिवशी शम्मी कपूर त्याच्या सिनेमाच्या वेळेला शम्मी कपूरची एक इच्छा असायची की आपला सिनेमातलं आपलं गाणं जे असेल ते जाऊन त्याचं रेकॉर्डिंग पाहायचं. आणि शम्मी कपूर त्या रेकॉर्डिंगसाठी गेला. तरी पहिलं 10-12 वादक, कारण त्याला सवय होती शंकर जयकिशनची. तो म्हणाला एवढ्याच वादकांना घेऊन तो वाजवणार आहेस? त्याला धक्का बसला. म्हणजे उद्या भाजपच्या मिटिंगला दिल्लीत गेल्यानंतर तोच माणूस जर काँग्रेसच्या मिटिंगला गेला तर त्याचं काय होईल? तेच ह्याचं झालं. म्हणजे इतके कमी माणसांना घेऊन तू वाजवणार आहेस? तो म्हणाला हो. म्हणाला की त्याच्या गाणं जेव्हा रेकॉर्ड होईल ना, तो जो इफेक्ट होईल तो बघ. शम्मीचा विश्वास बसेना. शम्मी तिथे बसला आणि अत्यंत अस्वस्थ अशा मानसिक अवस्थेत त्याने ते गाणं ऐकलं. मात्र रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्याला ते गाणं प्रचंड आवडलं. तो सिनेमा होता प्यार किया तो डरना क्या, आणि त्यातलं गाणं होतं जिंदगी क्या है गम का दरिया है. शम्मीला खुश करणं कधी सोपं नव्हतं. याचं कारण असं की शम्मीच्या डोक्यात काही फिक्स आयडियाज होत्या. पिक्चरला म्युझिक म्हणजे एक तर शंकर जयकिशन नाही तर ओपी नय्यर. तिसरी मंजिलच्या वेळेला जेव्हा आर डी बर्मनला म्युझिक द्यायला सांगितलं तेव्हा शम्मी कपूरने आधी सांगितलं की बदला, पण विजय आनंदने ऐकलं नाही, नाझीर हुसेनने ऐकलं नाही, त्यावेळेला नाईलाज झाला. तेव्हा त्यांनी आर डी बर्मनला सांगितलं की निदान मला ट्यून्स पाठव. आणि ज्यावेळेला आर डी बर्मनने त्याला ट्यून्स पाठवल्या, त्या ट्यून्स ऐकल्याबरोबर तो नाचायला लागला. तेव्हा त्याला कळलं की यस, या मुलामध्ये पण
काहीतरी ताकद आहे. रवी मधली त्याला ताकद ती जाणवली, म्हणूनच त्यांनी रवी बरोबर 2 सिनेमा केले. त्यातला एक सिनेमात एक गाणं आम्ही घेतोय, बार बार देखो हजार बार देखो, की ते गाणं टिपिकल शम्मी कपूरचं गाणं आहे की ज्याच्यावर शम्मी कपूर नाचलाच पाहिजे. ते तुमच्या समोर पेश करतोय. आली हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिलरुबा. टाली हो टाली हो टाली हो. बार बार देखो हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिलरुबा. टाली हो टाली हो टाली हो. जवाब ये आता टाली हो टाली हो टाली हो. बार बार देखो हजार बार देखो, कि देखने की चीज है हमारा दिलरुबा. टाली हो टाली हो टाली हो. का राज है मेरा. टाली हो टाली हो टाली हो. बार बार देखो हजार बार देखो, कि देखने की चीज है हमारा दिलरुबा. टाली हो टाली हो टाली हो टाली हो. वंस फॉर लेंगे यार, मजा आया. प्यार पे मेरे कहो क्यों चले, बैठ भी जाओ मेहरबान.
अजून जवळपास 13 गाणी आहेत, तर त्यामुळे जास्त वन स्कोर नको, पण दिलं की आम्हालाही बरं वाटतं, म्हणजे यांनाही बरं वाटतं, काम करणाऱ्यांनाही बरं वाटतं. पण एक 2 मिनटं आमचे कामेरकर साहेब तुमच्याशी एक 2 ते 3 मिनिटाचा संवाद साधतायत आणि मग पुन्हा कार्यक्रम चालू. नमस्कार, मी विजय कामेरकर, स्वरबंद परिवारापैकीच. छोटेखानी कार्यक्रम आहे, फारसा वेळ घेणार नाही आहे. आपल्या या स्वरबंदच्या संस्थेतर्फे आपण प्रतिवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम करतो. मी आमचे स्वरबंदचे आधारस्तंभ श्री गिरीश गोखले यांना इकडे मंचावर यायची विनंती करतो आणि श्री अरुण पुराणिक यांना विनंती करतो की त्यांनी किशोर देसाई, प्रसिद्ध मेंडोलिन वादक, यांना इकडे रंगमंचावर घेऊन यावं. मी प्रथम किशोर देसाई यांची आपल्याला ओळख करून देतो. माननीय श्री किशोर देसाई यांचा जन्म 1 ऑगस्ट 1937 रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती आणि म्हणूनच वयाच्या 14व्या वर्षीच आग्रा घराण्याचे पंडित पद्मश्री उस्ताद खदीम हुसेन खान यांच्याकडे त्यांनी हार्मोनियम आणि सरोद वाजनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. जात्याच गुणवान असलेल्या किशोरजींना शंकर जयकिशन यांनी बरोबर हेरलं आणि 1954 साली वसंत बहार या चित्रपटाच्या संगीत वादकांच्या टीममध्ये त्यांना स्थान मिळालं. यानंतर मात्र किशोरजींनी मागे वळून पाहिलंच नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील यचयावत सर्व यशस्वी संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं आणि अत्यंत यशस्वी कारकीर्द त्यांनी पुढे पार पाडली. 5 फेब्रुवारी 2005 रोजी त्यांना स्वर आलाप या संस्थेतर्फे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला. तर 30 एप्रिल 2005 रोजी या देशातील प्रतिष्ठेचा मानाचा दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना मिळाला. 2010 मध्ये सुद्धा जबलपूर येथे त्यांचा मोठा सन्मान झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबरोबर सर्व देशी विदेशी कार्यक्रमात त्यांनी जवळजवळ 10 वर्ष लताबाईंना साथ दिली. वैशिष्ट्य म्हणजे मेंडोलिन आणि सरोद याशिवाय श्री किशोर देसाई हे अरेबियन म्युझिक वाद्ये औद, कानून, हार्प, बेंजो, बेंजोलिन, ग्रीक बसुकी, मेंडोला ही सुद्धा वाद्य वाजवतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. माननीय श्री किशोर देसाई यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो. शाल पुष्पगुच्छ देऊन श्री गिरीश गोखले श्री गिरीश गोखले यांना शाल देण्याची विनंती करतो. गिरीश गोखले साहेब आणि प्रदीप्त सेनगुप्ता यांना मी त्यांना पुष्पगुच्छ देण्याची विनंती करतो आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. प्रदीप्त सेनगुप्ता हे आजच्या कार्यक्रमाचं आपलं संगीत संयोजन करतायत आणि किशोर देसाई यांच्या आणि त्यांचे गुरुही एकच आहेत आणि म्हणून प्रदीप्त सेनगुप्ता यांचा इकडे जास्त आमच्यासाठी वैशिष्ट्य आहे. थोडंसं स्वरबंद बद्दल. स्वरबंद ही संस्था गेली अनेक वर्ष भारतीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करीत आहे आणि त्या माध्यमातून समाजसेवाही करत आहे. आदिवासींसाठी 150च्या वरती मोतीबिंदू शस्त्रक्रिया, शबरी सेवा समितीच्या माध्यमातून कुपोषित बालकांना मदत, आधार या मतिमंद बालकांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेला मदत, जम्मू काश्मीर मधल्या नुकत्याच झालेल्या पूरग्रस्तांना सहाय्य आणि गेली 7 वर्षे सहवादक पुरस्कार. गायक संगीतकार यांचा नेहमी सत्कार होतो, सन्मान होतो, पण सहवादक पाठीमागे राहतात. त्या सहवादकांचा सत्कार करावा या हेतूने गेली 7 वर्ष आम्ही स्वरबंदतर्फे सहवादकाचा पुरस्कार करतो आणि गेली 9 वर्षे विविध संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांची वय वर्षे 15 ते 50 या गटासाठी गायन स्पर्धाही आम्ही आयोजित करतो. संगीतकार श्री रामचंद्र वसंत देसाई, मदन मोहन, शंकर जयकिशन, SD बर्मन, गदी माडगुळकर, यशवंत देव, सलील चौधरी आणि फक्त नट देवानंद यांच्यावरती
सैनी यांच्यावरती रेकॉर्ड झालेली गाणी आपण त्याच्यावरती स्पर्धा आतापर्यंत घेतलेल्या आहे. आणि यावर्षी संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची स्पर्धा आपण आयोजित केली होती. आणि या स्पर्धेला खूप छान प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 100च्या आसपास स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतला. आणि त्याचे विजेते आता आपण जाहीर करणार आहोत. त्या विजेत्यांना आपल्या पाहुण्यांच्या हस्ते आपण बक्षीस देणार आहोत. मी त्या विजेत्यांची पहिले उत्तर देणार.